मित्रांनो नमस्कार. बबन बोडे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गयाला जाणार आहे. गयाला मगध साम्राज्यच म्हणत होते म्हणते पहिलं, असं इथले स्थानिक लोक सांगते. जे गया हे जे सिटी गया, आता गयाजी नावानं आणि गया दोन्ही नावानं ओळखते आणि तिथून 10 किलोमीटर दूर बोध गया, त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहे. तर हे जे गयाचं जे इतिहास हा खूप जुना आहे. म्हणजे इथं फाल्गु नदीच्या काठावर वसलेलं गाव आहे, जे शहर आहे. आता तर ही आख्यायिका अशी आहे की बा तिथं माता सीता, प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे जेव्हा वनवासाला जात होते तेव्हा हे गयाला आले होते. आणि गयाला येऊन त्यांनी मग तिथं हे करायचा प्रयत्न केला, म्हणजे पित्रांना जेव घालण्याचं हे केलं, त्यांनी ठरवलं. आणि तिथं जेव घालत असताना मग त्यांनी थांबले, कारण की राजा दशरथ यांचा देहांत झाला होता. मग त्यांनी विचार केला की बा आता पित्रांना हे करू, आपण जेव घालून जाऊ इथून पुढे, कारण की त्यांना माहित शहराची जी इथं जे गयासुरांचं पहिलं, कारण की श्रीराम प्रभू हे पण विष्णूचेच अवतार होते, त्यामुळे त्यांना सगळी माहिती होती. मग त्यांनी तसं ठरवल्यानंतर मग आले तिथं. मग ते गेले सरपण वगैरे बघण्यासाठी. सीतामाता स्वयंपाक करू लागली पित्रांसाठी, ती लाडू वगैरे करून ठेवायची सीतामाता. तसं लाडू केला उचलला, कारण की तिथं असं होतं त्यावेळेस पित्रांचे हात बाहेर होत होते. म्हणजे जेव्हा पित्र आपण जेवू घालतो तर आता निवड ठेवून देतो, पण त्यावेळेस हात बाहेर येऊन स्वतः घेऊन निघून जायचे पित्र, हा टाइम असतो. मग तसं झाल्यानंतर राजा दशरथ यायचा, लाडू घेऊन जायचा, पण दिसत नव्हता. मग ते म्हणजे थांबा, कोण आहे म्हणे, कारण की लाडू उचलून घेऊन जाते समक्ष म्हणे माझ्या. मग राजा दशरथ म्हणे, पुत्री मी तुझा सासरा आहे म्हणे राजा दशरथ, मला वेळ नाही म्हणे माझ्याकडं, मला तू पटकन जे द्यायचं ते दे, मला निघू दे म्हणे, कारण की वेळ नाही म्हणे माझ्याकडं. मग तिनं काय केलं, वाळूचे लाडू बनवले 4-5, देऊन टाकले. ते गेल्यानंतर मग तिनं साक्षीला 4-5 जण ठेवले होते. आले श्रीरामचंद्र, मग त्यांनी जे विधी विधान होतं त्यांचं पूर्ण केलं. मग केल्यानंतर त्यांनी जेवणाची व्यवस्था केली, पित्रचं ताट वगैरे केलं, पण हातच यांनी बाहेर. मग राजाला राग आला की बा असं कसं होऊ शकतं. मग सीतामाता म्हणे, मी तर पित्रांना जेव घातला अगोदरच. म्हणे साक्षीला कोण होता. मग ते म्हणे साक्षीला होते म्हणे वड होता, नदी होती, तुळस होती, गाय होती, ब्राह्मण होता. मग बोलवलं सगळ्याला. मग त्याच्यातले 4 जण खोटं बोलले, पण 1 जण खरं बोललो. मग सीतामाता बोलली ठीक आहे म्हणे. सीतामातानं खूप मोठा शाप दिलेला आहे, ते पण सांगतो तुम्हाला. तुम लोग को पता नहीं क्या रिकॉर्डिंग चल रहा है थोड़ा. मग सीतामातेला म्हणजे 4 जणांना वाटलं की बा आपण जर राजाला जर खोटं बोललो तर आपल्याला राजा काहीतरी बक्षीस देईन, आणि खरं बोललो तर सीता काय देणार आपल्याला. पण त्यामध्ये वड नाही खोटं बोललो. वड म्हणी हो म्हणे महाराज. राजा दशरथ आले होते आणि यांनी पितृजेव घालून राजा दशरथ निघून गेले. नदी 3 पण खोटं बोलले, 4 पण खोटं बोलले. नदीला शाप दिला, तुळशीला शाप दिला, गाईला शाप दिला आणि ब्राह्मणाला शाप दिला सीतामातेला. शाप असा होता, नदीला सांगितलं तू नदी तर राशील म्हणे, पण पाणी कधी दिसणार नाही वरून. तर ती नदी आता लुप्त आहे, खालीहून नदी वाहती पण वर वाळू तशीच आहे. आले गायला तर दिसलच तुम्हाला. दुसरं होतं तुळशी सांगितलं तर तू कधीच म्हणजे असं उपटून लावल्यानंतर म्हणजे जिवंत राहणार नाही, मरशील म्हणे. तर ती काही ठिकाणी मला नाही वाटत हा शाप खरा असेल म्हणून, पण मग तरी आहे म्हणते. आणि गाईचं जे, तर गाईला म्हणे तुझं जे चेहरा आहे, म्हणजे तोंडाकडून दर्शन घेऊन तुझा काही फायदा होणार नाही, कारण की तुला पापी म्हणे तू. मग आपण आता कधी पण बघतो तर पाठीमागून दर्शन घेतो गाईचं, समोरून निघत. राहिला ब्राह्मण, तर ब्राह्मणाला म्हणे तुझं कधीच पोट भरणार नाही. ते आहेच, पोट कधी भरतच नाही ब्राह्मणाचं. हे 4 शाप होत तिथले. आता 4ही शाप
खरे आहे का खोटे आहे ते तुम्हालाच सांगा, तुम्ही आता कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि दुसरं असं आहे गया शहर मध्ये की तिथूनच 10-12 किलोमीटर बोध गया आहे. खूप मोठं प्रसिद्ध आहे, जिथं पिपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना दीक्षा प्राप्त झाली होती. आणि बोध गया जे मंदिर आहे खूप मोठं प्रसिद्ध आहे, जगभरातून लोक दर्शनासाठी येतात तिथं. तर एकदा बोध गयाला आले तर तिथं पण जाऊ शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि जाण्यासाठी काही नाही, तिथून बस वगैरे अवेलेबल आता, आणि टोटो वगैरे पण असतात जे इलेक्ट्रिक. तिथून जवळपास 15 ते 20 मिनिटं लागतात फक्त जायला. तर अवश्य एकदा आले तर नक्कीच भेट द्या. आणि तिथून म्हणजे बोध गयाला गेले तुम्ही तर बोध गयामध्ये गौतम बुद्धांचे जेवढे स्थान आहे जवळपास 7-8-10 मंदिर आहे. तर पूर्ण मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता टोटो वगैरे करून. तिथे प्रत्येक मंदिरात फिरवता. आणि जे बोध गयाचं मेन टेम्पल आहे जिथं भगवान बुद्धांना दीक्षा प्राप्त झाली, तिथं मोबाईल वगैरे अलाउड नाही. मध्ये गेले तर तुम्हाला बाहेर लॉकर मध्ये मोबाईल वगैरे ठेवावा लागेल. बाकी आले तर मग या बोध. आणि हा जो गयाचा व्हिडिओ आहे, हा जो इतिहास आहे, तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी बबन बोर्डे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फेसबुकला असाल तर फेसबुकला, इन्स्टाला आणि यूट्यूबला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच.